आवाज येत असेल तर कमेंटमध्ये येस म्हणून सांगा. लाईव्ह चालू आहे ना. जय मंगलम जय नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. लिंगैक्याचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज की जय. शिवाचार्य रत्न विभूषित सद्गुरु वयोज्ञानरुद्ध सांब शिवाचार्य महाराज की जय. राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय. पार्वती पतये शिव हर हर महादेव. गुरवे सर्वलोकानां ऋषिजे भवरोगिणां निधये सर्वविद्यानां दक्षिणामूर्तये नमः. त्रैलोक्यसम्पदालेख्य समुल्लेखनभित्तये सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. तप्तानां तापनाशाय अर्तानाम् आर्तिनाशिने अंधानां दृष्टिदात्रे च ज्ञानिनां सद्गुरवे नमः. ज्ञानिनां सद्गुरवे नमः. यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परां शिवां. प्रणमामि परां शिवां. जय जय गुरु महाराज गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु. रूप सगुण सुंदर नाम शोभे श्री शंकर. रूप सगुण सुंदर नाम शोभे श्री शंकर. माझे हृदय भुवन करापले सिंहासन. माझे हृदय भुवन
भुवन करा आपले सिंहासन इतके द्यावे मज आता दीनबंधू विश्वनाथा माझे हृदय भुवन करा आपले सिंहासन म्हणे महादेव किंकर जवळ राहे निरंतर म्हणे महादेव किंकर जवळ राहे निरंतर माझे हृदय भुवन करा आपले सिंहासन माझे हृदय भुवन करा आपले सिंहासन जय जय शंकर उमाई 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 गुरुप्रसादाची थोरी महिमा अशी श्रेष्ठ भारी प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरिपूचा मी तूपन हानुरेले सुख अक्षयी घेईले सुख ब्रह्मानंद होय गगनी आनंदनमाय प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरिपूचा लक्ष्मण म्हणे घ्यावो लक्ष्मण म्हणे घ्यावो जन्म मृत्यू चुकवावो प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरिपूचा शिवहर 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 प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती ज्ञानस्वरूप किंबहुना पुरुषार्थमय वृत्ती प्राप्त झालेले अवलिया संत शिवसंत लक्ष्मण महाराज यांचा प्रसादावरील अभंग आज आपण चिंतनामध्ये घेत आहोत. अभंगाच्या चिंतनाकडं जाण्यापूर्वी अल्पसा परिचय देणं नितांत गरजेचं आहे. वीरशैव संस्कृती अत्यंत प्राचीन संस्कृती. या संस्कृतीचे आद्य प्रवर्तक धर्मसंस्थापक जगद्गुरु रेणुकादी पंच आचार्यगण यांना अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करून धर्मसिंहासन नंदी गोत्रीय लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या समाधीस्थ पदचरण कमली अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करून धर्म व्यासपीठावर विराजित गुरुवर्य शिवाचार्य रत्न विभूषित सद्गुरु सांब शिवाचार्य गुरुमाऊली यांनाही अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करून श्री वसुंधरा रत्न राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करून मन्मथादी संत बसवादी शरण या सर्व संत आणि शरणांना सुद्धा स्मरण करून आज शिवपाठ विवरण कीर्तनमालेचा सांगतेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. संकल्प शुद्ध असावा, कारण संकल्पात्मक मन हे संकल्पयुक्त असतं. शुद्ध संकल्प अनंत जन्माचं दुःख दूर करतो. गंतव्य स्थानाची प्राप्ती करून देतो. म्हणून जीवनामध्ये संकल्प नाम विचार
विचार शुद्ध असणं नितांत गरजेचं आहे. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, युक्त आहार विहारस्य. ज्याचा आहार आणि विहार युक्त आहे त्याचे विचार सुद्धा सुंदर असतात. आणि म्हणून शिवदास माऊलीकृत शिवपाठ कीर्तन मालेमध्ये आत्तापर्यंत अनेक साधकांनी आपले विचार प्रकट केलेले आहेत. कीर्तनाच्या माध्यमातून अत्यंत सुंदर विचार आहेत, कारण ते विचाराला आधार आहे, कारण त्या विचाराला एक स्तंभ आहे, कारण त्या विचारामध्ये एक वृत्ती आहे. आणि ती वृत्ती दुःख निवारक आहे, सुखत्वाची प्राप्ती करून देणारी आहे. म्हणून अत्यंत सुंदर पद्धतीनं आतापर्यंत कीर्तन संपन्न झालेले आहे. सर्वप्रथम मी समस्त शिवकीर्तनकारांना, शिवप्रवचनकारांना अनंत अनंत मंगल आशीर्वाद देतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वसुंधरा रत्न शतस्थल ब्रह्मी 108 राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली समर्पित करतो. वीरशैव धर्माला किंबहुना शिवभक्ती लोप झालेली होती. त्या शिवभक्तीला महानता भक्तीचा सुगंध देणारे आचार्य आज तुमच्या आमच्यामध्ये विचारानं जिवंत आहेत. महान व्यक्तींच्या बद्दल शब्द बोलणं हे अयोग्य आहे, परंतु आप्पा म्हणजे चालते बोलते एक ज्ञानस्तंभ होते, दीपस्तंभ होते. आणि त्या दीपस्तंभाच्या प्रकाश ज्योतीमध्ये आजची ही कीर्तन सेवा मी समर्पित करण्याचा प्रयत्न करणार आहे. मुळात शिवकीर्तन संकल्पना शिवकीर्तन पेजच्या माध्यमातून घरोघरी पोहोचावी अशी संकल्पना नांदेड जिल्हा शिवकीर्तनकार अध्यक्ष असणारे मन्मथप्पा डांगे गुरुजी, वीरशैव साहित्याचे गाढे अभ्यासक, त्याचबरोबर हिंगोली, लातूर किंबहुना मराठवाडा आदी करून महाराष्ट्रातील सर्व जिल्हा, तालुका, ग्रामीण लेवलला
शिवभक्तीचा प्रचार आणि प्रसार करत असणारे सर्व शिवभक्तगण, शिवकीर्तनकार, शिवप्रवचनकार, भजनी मंडळ, टाळकरी, श्रोते मंडळी या सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असणारी आत्मज्योत, त्या आत्मज्योतीला अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करून या ठिकाणी आपण चिंतनाला सुरुवात करायची आहे. शिवहर शिवहर शिवहर. पहा, शिवसंस्कृती अनादी आहे. ह्या अनादी असणाऱ्या शिवसंस्कृतीचं प्रतिपादन शास्त्र, पुराण, साहित्य, संत वाङ्मय या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळतं. भारतीय संस्कृतीचा मेरुदंड कोण असेल तर सद्गुरू आहे. आणि म्हणून गुरु परंपरा ही अगदी अनादी काळापासून चालत आलेली परंपरा आहे. या परंपरेचे आपण पायिक आहोत. वीरशैव धर्म सुद्धा गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देही मज देवा जन्मोजन्मी. गुरु, लिंग आणि जंगम पूजक असणारा हा धर्म एको लिंग त्रयो भागाः गुरुलिंग तु जंगमः. अव्यक्त स्वरूप असणारं, शाश्वत असणारं, अनिर्वचनीय असणारं, निष्प्रपंचिक असणारं जे लिंग स्वरूप आहे, त्या लिंग स्वरूपाची ओळख करून देणारं तत्व म्हणजे सद्गुरु तत्व आहे. म्हणून म्हणतात गुरुतत्वात परम नास्ती. गुरुतत्वापेक्षा महान या जगामध्ये काहीही नाही. आणि म्हणून आज चिंतनासाठी घेतलेला अभंगच गुरुतत्वाचा आहे. गुरुप्रसादाची थोरी महिमा शे श्रेष्ठ भारी. प्रसाद घेता चित स्वामीचा नाश होय षडरी पुचा. पाहायला गेलं तर गु आणि रु असे दोनच शब्द आहेत, पण अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे, अनात्म्यातून आत्म्याकडे, अविवेकातून विवेकाकडे घेऊन जाणारा महामेरू कोण असेल तर तो सद्गुरू आहे. अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुः उन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. मुळात मनुष्याला दुःख, मनुष्याला भीती कशाची आहे तर संसाराची भीती आहे असं शास्त्र सांगतं. आणि म्हणून अहितापासून काढिती, ज्यामध्ये शिष्याचं अहित आहे, ज्यामध्ये शिष्य दुःखी होऊ शकतो, अशा अनात्मबुद्धीतून आत्मबुद्धीकडे प्रवास करणारा मार्ग म्हणजे सद्गुरू आहे. सद्गुरू ही अनुभूती आहे. म्हणून म्हणतात गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. मनुष्याला
ब्रह्मस्वरूप, विष्णू स्वरूप, महेश स्वरूप काय आहे तर सद्गुरू आहे. आणि म्हणून श्री गुरु सारका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. गुरु जर पाठीशी असेल तर सर्व कार्य सिद्धीला जातात. सर्व कार्यसिद्धी करणारा एकच महामेरू म्हणजे सद्गुरू आहे. सद्गुरू सद्गुरू म्हणजे तरी काय, लक्षणं सांगितलेली आहेत सद्गुरूंची. सद्गुरू कसा असावा, तो ब्रह्मनिष्ठ असावा. ब्रह्मनिष्ठ म्हणजे कोण, त्याची वृत्ती जी आहे ती शिवाकार झाली असावी. शिवाकार स्वरूप वृत्ती झालेली तत्व म्हणजे सद्गुरू आहे. आणखी सद्गुरूंचं लक्षण सांगितलं, तो करुणामय असावा. आणि कसा असावा, श्रोत्रिय असावा. अशा विविधतेनं एकरूप झालेलं तत्व म्हणजे सद्गुरू तत्व आहे. आणि अशा सद्गुरूंचा आशीर्वाद जर आपल्याला प्राप्त झाला तर मनुष्याच्या अंतःकरणामध्ये असणारा जो मोह आहे, मनुष्याच्या अंतःकरणामध्ये असणारी जी किल्मिष आहेत, मनुष्याच्या अंतःकरणामध्ये असणारे पाप मोहादी जी पंजरे आहेत ते नष्ट व्हायला तयार होतात. ज्या पद्धतीनं सूर्योदय व्हावा आणि अंधाराची निवृत्ती व्हावी, त्याच पद्धतीनं सद्गुरूंचा ज्ञानोदय झाला, सद्गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला, सद्गुरूंची कृपा प्राप्त झाली की आपल्याला अनंत जन्माचं कर्म आणि त्या कर्माची वासना निघून जाण्याचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. पंचदशिकार एका ठिकाणी बोलतात, अवश्यम एव भोक्तव्यम कर्तुम कर्म शुभाशुभम न भुक्तम शियते कर्म कल्पकोटी शतैरपि. अनंत कोटीचं कर्म आणि त्या कर्माची वासना, त्या कर्माचं फळ भोगल्याशिवाय नष्ट होत नाही. परंतु सद्गुरू कृपा झाली तर आपल्याला त्या कर्मातून सुद्धा मुक्त होता येतं. आणि म्हणून सद्गुरू कृपा प्राप्त करणं हे मनुष्य जन्माचं ध्येय आहे, हे मनुष्य जन्माचं कर्तव्य आहे. एका ठिकाणी असं सांगतात, दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रहकारकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुषे संश्रयः. गुरुकृपा झाली की मनुष्यामध्ये मनुष्यत्व येतं. गुरुकृपा झाली की मनुष्यामध्ये मुमुक्षत्व येतं. आणि गुरुकृपा झाली की मनुष्याला संत भेटी होते, आचार्यांची भेट होते. आणि त्यातून आपल्याला आपला मार्ग प्राप्त होत असतो. आणि म्हणून मनुष्य जन्माचं कर्तव्य काय असेल तर दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रहकारकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुषे संश्रय. गुरु भेट झाली की एवढी कृपा आपल्यावर होत असते. गुरुप्रसादाची थोरी अशी ही गुरुप्रसाद या गुरुचिंतनाच्या माध्यमातून मला सांगायला आनंद वाटतो. अनेक शिवसाधकांनी, शिवकीर्तनकारांनी अत्यंत सुंदर विचार मांडलेले. तसा माझं स्वास्थ्य ठीक नसल्यामुळं मी सहजपणे आज डांगे गुरुजींनी सांगितल्यामुळं मी मुद्दामून लाईव्ह आशीर्वाद देत आहे. माझ्या आरोग्य ठीक नसल्यामुळं मला बोलणं अस्वस्थ वाटतंय.
तरी सुद्धा गुरुकृपा आणि आपल्या सर्वांचं प्रेम या निमित्ताने मी आपल्या समोर बोलण्याचा प्रयत्न करत आहे. गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी. सद्गुरूंचा महिमा अनंत आहे. सद्गुरूंची महिमा गाणं इतकं सोपं नाही आहे. पुष्पदंताचार्य एका ठिकाणी म्हणतात, महिम्न पारंते परम विदुषो यद्य सदृश. साक्षात भगवान शिवाची महिमा, सद्गुरूंची महिमा, सरस्वती माता जरी लिहायला बसली तरी सुद्धा गुरुगुण लिखाण झाले. एका ठिकाणी तर असं सांगतात, गुरु आणि गोविंद. कबीरजी एका दोह्यामध्ये बोलतात, गुरु गोविंद दोहो खडे काके लागो पाय. बलिहरी गुरु गोविंद दिखाय टाके लागो पाय, टाके लागो पाय. गुरु आणि ईश्वर एका ठिकाणी असेल तर सर्वात आधी सद्गुरूंचं दर्शन घ्यावं. कारण ईश्वराची ओळख आपल्याला सद्गुरूपासून होते. आणि म्हणून आपल्याला स्वतःची ओळख करून देणारं तत्त्व कोणतं असेल तर ते गुरुतत्व आहे. कारण तिथून आपण दीक्षित होतो, तिथून आपण अनुशासित होतो, तिथून आपल्या जीवनाची सुरुवात होते. आणि म्हणून गुरु म्हणजे अनुशासन, गुरु म्हणजे परिस्थिती, गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर, गुरु म्हणजे भक्ती उपासना यांचं द्योतक. गुरु म्हणजे एक चेतना आहे, जी चेतना प्राप्त झाली की आपल्याला पुरुषत्व प्राप्त होतं, पुरुषार्थाची प्राप्ती होते. किंबहुना गुरु आपल्याला अधिकार देतात, किंबहुना गुरु आपल्याला आपल्या समान करतात. आणि म्हणून त्यांची महिमा अगाध आहे, म्हणून त्यांचा प्रसाद महान आहे. म्हणून म्हणतात, गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी. अशा पद्धतीनं पहिल्या चरणामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. आता प्रसादाचं आपण थोडंसं चिंतन करणार आहोत. आता गुरु आणि गुरुचा प्रसाद बघा, जितके गुरु, गुरुची महिमा, गुरुचं ज्ञान आपण पाहिलं, गुरुचा प्रसादही आपल्याला तितकाच काम करत असतो. प्रसाद इतका महान आहे सद्गुरूंचा. प्रसाद या शब्दाचा अर्थ असा आहे, प्र उपसर्ग आहे, सद धातू आहे. सद म्हणजे सत्य, प्र म्हणजे प्रकर्षण, जे सत्य आहे. या जगामध्ये सत्य एकच आहे, ब्रह्म सत्य, जगन मिथ्या, जीव ब्रह्मैव ना पराः. शाश्वत असणारा भगवान शिव सत्य आहे, बाकी सर्व अनित्य आहे. अशी प्रचिती ज्या प्रसादातून होते त्याला प्रसाद असं म्हणा. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सुद्धा बोलतात, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्युपजायते. सर्व प्रकारची दुःख मनुष्याला पीडित करत असतात. त्या दुःखातून बाहेर येण्याचा मार्ग ज्या ज्ञानातून, भक्तीतून, उपासनेतून प्राप्त होतो तया नाम प्रसाद. म्हणून एका ठिकाणी असं सांगतात की मनुष्याच्या जीवनामध्ये आनंद कधी प्राप्त होतो की प्रसाद प्राप्त झाल्यावर होतो. नारदाने भक्तिसूत्रामध्ये सांगितलं, यम लब्ध्वा पुमान लब्धो भवती स्तब्धो भवती अमृतो भवती. अरे ज्याची प्राप्ती झाल्यावर मनुष्याच्या अंतःकरणातल्या गाठी निघून जातात,
ज्याची प्राप्ती झाल्यावर 10 दिशांमध्ये त्याला ब्रह्मचैतन्य दिसतं, तया नाम प्रसाद, त्याचं नाव आहे प्रसाद. असा प्रसाद प्राप्त करण्याकरता अनंत जन्माची शिदोरी असावी लागते, अनंत जन्माचं पुण्य एकत्रित करावं लागतं, अनंत जन्माची साधना करावी लागते. आणि म्हणून प्रसाद प्राप्त करायचा असेल तर प्रसादाच्या पाठीमागचा मुख्य हेतू काय आहे, तर धर्म धारण करावा लागतो. धर्म म्हणजे धारणात धार्यते इति धर्म. आपण जे धारण करतो तया नाम धर्म. मग आपण धारण काय करावं? आपल्या संस्कृतीनं, आपल्या वीरशैव धर्मानं आपल्याला सांगितलं, धर्मो लिंगार्चनात्मक. लिंग धारणा हे शिरोव्रत आहे वीरशैवांच्या करता. आणि म्हणून लिंगेन सहजीवित्व आणि लिंगेन सहमर्त्यत्व. लिंगापासूनच जीवनाची सुरुवात आणि शेवटी लिंगामध्येच लय अशी ज्याची वृत्ती आहे, हा सुद्धा मनुष्याच्या जीवनातला एक प्रसादच आहे. आणि हा प्रसाद प्राप्त करण्याकरता सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त करावा लागतो. दीयते परमज्ञानम क्षीयते पाशबंधनम. परमज्ञान, परमकल्याण, परममार्ग, परम उद्धारक, ज्ञान विज्ञाननिष्ठ, धर्मनिष्ठपणा, तीर्थ हे ज्या मुळाशी दडलेलं आहे तया नाम प्रसाद, त्याला प्रसाद असं म्हणतात. एका ठिकाणी तर असं सांगतात की सद्गुरूंचा प्रसाद इतका महान आहे, बोलायला शब्द अधुरे पडतात. एक सुभाषितकार अत्यंत सुंदर पद्धतीनं सांगतात, चंद्र चंदनयोर्मध्ये. चंद्र आणि चंदन यांच्यामधला गुण थंड आहे, शीतल आहे. पण आमोशीचा चंद्र थंड नाही, पेटलेलं चंदन थंड नाही. चंद्र आणि चंदनापेक्षाही महान कोण असेल तर शीतला साधू संगती, शीतला गुरुसंगती, सद्गुरूंची संगत, सद्गुरूंचा आश्रय, सद्गुरूंचा प्रसाद. पौर्णिमेच्या चंद्रकिरणाप्रमाणे आल्हादित करणारा, आनंदित करणारा, ज्ञान प्रदान करणारा महान आहे. आणि म्हणून सद्गुरूंचा प्रसाद हा अत्यंत महान आहे. म्हणून म्हणतात गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी. प्रसाद घेताचीच स्वामीचा नाश होय षडरिपूचा. तो प्रसाद प्राप्त झाला की अनंत षडरिपू जे आहेत ते नष्ट होतात. पुढे जाऊन म्हणतात की मितूपणा हा नव्हे. मनुष्याच्या जीवनामध्ये बंधन हे मी आणि तूपणामुळे येत असतं. मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः. बंधनच मनुष्याला स्वर्ग आणि नरकाची प्राप्ती करून देत असतं. आणि म्हणून बंधनातून मुक्त व्हावं याकरता मितूपणा जाणं गरजेचं आहे.
तो मितूपणा सुद्धा प्रसाद प्राप्त, सद्गुरु वचन प्राप्त झाल्यावर होत असतो. म्हणून एका ठिकाणी म्हणतात, तुझ पाहता माऊली पाप ताप दैन्य गेले. सद्गुरूंचं दर्शन झाल्यावर मितूपणा जाईल, षडरिपू जातील, याच्यामध्ये नवल नाहीये. तर तुझ पाहता माऊली पाप ताप दैन्य गेले. पाप ताप दैन्य आदी सुद्धा निघून जातात. मी नेहमी सांगत असतो, पाप दूर करण्याकरता गंगा, ताप दूर करण्याकरता चंद्र आणि दैन्य दूर करण्याकरता कल्पतरूची आवश्यकता असते. परंतु पाप ताप आणि दैन्य दूर करायचं असेल तर एक श्रोत्रिय असणारा, ब्रह्मनिष्ठ असणारा, धर्मनिष्ठ असणारा, शिवनिष्ठ असणारा सद्गुरू जर आपल्याला प्राप्त झाला तर पाप ताप दैन्य निघाल्याशिवाय राहत नाही. म्हणून म्हणतात, तुझ पाहता माऊली पाप ताप दैन्य गेले. आणि जिथं पाप ताप दैन्य राहत नाही त्या ठिकाणी वृत्ती निर्मल होते. आणि ती निर्मळ वृत्ती करण्याकरता या कलियुगामध्ये सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून शिवकीर्तन पेजच्या माध्यमातून जी शिवकीर्तन सेवा असेल, शिवप्रवचन सेवा असेल, या सेवेतून एक संकल्प तयार होत आहे. हा संकल्प प्रबोधनाचा संकल्प आहे. हा संकल्प संघटनेचा संकल्प आहे. हा संकल्प विचारांचा संकल्प आहे. कारण माणसाला महान विचारच बनवत असतात. आणि म्हणून महान विचार संतांच्या सानिध्याशिवाय, आचार्यांच्या सानिध्याशिवाय प्राप्त होत नाहीत. आणि त्या महान विचारांना स्पीड ब्रेकर, त्या महान विचारांना बंधन काय असेल तर मीपणा आहे. आणि म्हणून तो मीपणा सुद्धा सद्गुरूंच्या प्रसादाच्या माध्यमातून निवृत्त होत असतो. आणि म्हणून गुरुप्रसाद प्राप्त करावा. पुढे जाऊन सांगतात, सुख ब्रह्मानंद होय गगनी आनंद न माय. एवढंच नाही, सुख ब्रह्मानंद होय. जगामध्ये आनंद अनेक प्रकारचे आहेत. मनुष्य आनंद आहे, राक्षस आनंद आहे, देवाचा आनंद आहे, विषयांचा आनंद आहे. पण या सर्व आनंदांना सीमा आहे. पण ब्रह्मानंदाला सीमा नाही. आणि तो ब्रह्मानंद प्राप्त करायचा असेल तर महावाक्याचा बोध व्हावा लागतो. तर पंचाक्षरी मंत्राचा बोध व्हावा लागतो. आणि त्या पंचाक्षरी मंत्राचा बोध झाला, ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगनसदृशम. या श्लोकाच्या माध्यमातून माऊलींनी जे प्रकट केलेलं दृष्टी आहे ती ब्रह्मानंद दृष्टी आहे. आणि तो ब्रह्मानंद एकदा मनुष्याला प्राप्त झाला की मग पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. जन्माला येणं आणि मरण पावणं हा जाण्या येण्याचा जो प्रवास आहे, हा प्रवास मुक्त होतो ब्रह्मानंदाच्या प्राप्तीमुळे. आणि म्हणून ब्रह्मानंद सुद्धा आपल्याला गुरुप्रसादाच्या माध्यमातून प्राप्त होतो असं प्रतिपादन लक्ष्मण माऊलींनी केलेलं आहे. आणि म्हणून शेवटी जाता जाता म्हणतात की लक्ष्मण म्हणे घ्याव जन्म मृत्यू चुकवाव. आता हा आनंद घेण्याकरता, हा ज्ञानप्रसाद घेण्याकरता, भक्तीचा उपासनेचा प्रसाद घेण्याकरता
अधिकार आहे का? सांगितलं यारे यारे लहान थोर भरते याते नारी नर. सर्वजण या सर्वांचा अधिकार आहे. फक्त येत असताना काय बंधनं सांगितलेली आहेत, काय नियम सांगितलेले आहेत. आणि ते नियम म्हणजे कोणते आहेत तर मितूपणा ठेवून या, शरीरिपू जवळ बाळगू नका. आणि एवढं जर तुम्ही सोडायला तयार असाल तर लक्ष्मण म्हणे घ्यावं मी तुम्हाला द्यायला तयार आहे. जन्म मृत्यू चुकवावं. जन्म आणि मृत्यूवर विजय प्राप्त करणं ह्या बोलायला गोष्टी किती सोप्या आहेत, परंतु या आत्मसात करण्याकरता, याची अनुभूती घेण्याकरता हजारो हजारो वर्ष निघून जातात. परंतु संत कृपा, गुरुकृपा जर झाली तर काहीही होऊ शकतं. आणि म्हणून माऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे की बाबा, जन्म आणि मृत्यूवर विजय प्राप्त करायचा असेल तर हे नरतनू हेची मुक्तीचे माहेर किती वारंवार पाहतो. आता हे नरतनू जे भेटलेलं आहे, शरीर भेटलेलं आहे, या शरीराच्या माध्यमातूनच आपल्याला तो भगवान शिव प्राप्त करता येतो, शिवरूप होता येतं. आणि ती शिवरूप होण्याची कला आपल्याला गुरुप्रसादाच्या माध्यमातून प्राप्त होत असते. आणि म्हणून सद्गुरूंच्या बद्दल प्रतिपादन करावं तितकं कमी आहे. कारण अत्यंत सुंदर पद्धतीनं जवळजवळ 26 अभंगावर शिवपाठांच्या सुंदर असं विवेचन केलेलं आहे. सर्व कीर्तनकारांनी अत्यंत सुंदर विवेचन केलेलं आहे. चिंतनाला अजून धार हवे, माझ्यासहित सर्वांनाच धार हवे. तरीसुद्धा सर्व साधनाचं सार, सर्व तीर्थामध्ये, सर्व व्रतामध्ये, सर्व नियमांमध्ये, दान यज्ञाधिकामध्ये सर्वात सुलभ काय असेल तर नाम आहे. आणि नामाचा प्रसाद हा माणसाला नामीला प्राप्त करून देत असतो. कारण कलियुगा माझी भजन हे सार. कलियुगामध्ये सार काय असेल तर नाम आहे. आणि म्हणून सर्वांनी शिवचिंतन, शिवनाम, शिवज्ञान, शिवयज्ञ सुंदर पद्धतीनं संपन्न केला. त्याबद्दल मी पुनश्च एकदा मी सर्वांचं अभिनंदन तथा मंगल आशीर्वाद देतो. तसं पाहायला गेलं तर मला स्वराचंही ज्ञान नाही आणि प्रतिपादनही तसं करता येत नाही. तरी परंतु आमचे आत्मीय गुरुजी डांगे गुरुजी तथा आमचे कैलास महाराज यांनी मला अनंत वेळा कॉल केले आणि माऊली तुम्हाला आशीर्वचन द्यायचं आहे. कोविड-19च्या प्रॉब्लेममुळं मला जास्त वेळ तुमच्यासमोर बोलता येत नाही. तरीसुद्धा मी प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी समस्त टीमला खूप खूप धन्यवाद देतो. हे प्रबोधन, हे संघटन, ही जी आशा आहे, ही जी चेतना आहे, ही चेतना निश्चितच आपल्याला एक महान दिशा देणारी आहे. खरोखर वेगवेगळी चिंतनं या लॉकडाऊन कोरोना काळामध्ये झालेली आहेत. अगदी मार्चपासून आपण पाहत आहोत सर्वजण. सप्तरत्न गाथा असेल, संत शिरोमणी मन्मथ स्वामीकृत परमरहस्य ग्रंथ असेल, शिवपाठ असेल,
आदी करून वेगवेगळी चिंतनं, विवेचनं, मंथनं झालेली आहेत आणि त्या मंथनातून सर्वांना एक अमृताचा वेलू प्राप्त झालेला आहे आणि या अमृताचा वेलू निश्चितच सर्वांना एक संजीवनी वृत्ती देणार आहे आणि ही वृत्ती समाधानकारक असणार आहे, प्रसादमय असणार आहे आणि हाच आपल्या जीवनातील गुरुप्रसाद आहे. मी बोलत असताना आवर्जून बोलू इच्छितो. आज या लॉकडाऊन काळामध्ये अनेक शिवचिंतनाच्या वेलीमध्ये, शिवचिंतनाच्या अमृत मंथनामध्ये सदैव रममाण असणारे आचार्य आज आपल्यातून निघून गेलेले आहेत. खरोखर ही जी झालेली घटना आहे ही शब्दांना व्यक्त होणारी नाही. माझं आजचं कीर्तन परमपूज्य राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली, सद्गुरु सांब शिवाचार्य गुरुमाऊली, सद्गुरु वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली या सर्वांच्या चरणी मी विराजित करतो, समर्पित करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. गुरु महाराज, गुरु जय जय.